ठीक आहे. प्रकाश काशीनाथ मुंडे, राहणार मुंडेवाडी. पाठीमागील 2 पुलाचे बांधकाम प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ह्याने झालेले आहे. तरी पाठीमागील समस्त शेतकऱ्यांनी पाठीमागील 2 पुलं कोंडून माझ्या शेतात पाणी काढून दिलेलं आहे. त्याच्यामुळे माझे अतोनात नुकसान झाले आहे. कार्यकारी अभियंता आणि तहसीलदार यांना मी अर्जपत्र केलेला आहे, तरी कुणी येऊन पाहणी केली नाही. 4 महिन्यापूर्वी काम झालेलं आहे. जवळपास ह्या इथं शेताचं जे नुकसान झालंय ह्याच्या पलीकडे 200 मीटरवर 2 पुलं बांधकाम झालेले आहेत पूर्ण. त्या दोन्ही पुलाचं पूर्ण तिथल्या शेतकऱ्याने बंद करून टाकलेलं आहे. आणि जवळपास या वरच्या 1 किलोमीटरच्या दिशेनं 19 गट आहेत पूर्ण. 19 गटाचं पाणी ह्या 91 गटाच्या डोक्यावर आणून इथं सोडलेलं आहे, म्हणजे रोडच्या कडेला. आणि इथं कुठलाही कालवा कुठलाही पाण्याचा प्रवाह खाल्ल्या दिशेला नसताना ह्या साईडनं आणून ह्या शेतामध्ये हे नुकसान झालं कापसाचं. आणि ह्या रोडवर हे रोड सुद्धा तुटून गेलेला आहे. इकडे 100 मीटर पूल असताना सुद्धा हे सगळं पाणी आणून ह्या दिशेला सोडलेलं आहे. आणि हे जे कालव्याचं बांधकाम, हे जे कालवा होता, हे गुत्तेदार तसंच जे काही तहसीलदारांनी अर्ज दिला होता, ह्या लोकांनी कालवा पूर्ण नेऊन तिथं सोडला नाही किंवा दोन्ही बाजूचं कालव्याचं काम केलं नाही. असं खाल्ले 20 शेतकरी, जवळपास 25 एकर जमीन आहे 91 गटामध्ये. त्या 25 एकर मध्ये एका एकरला 30 ते 40 हजार रुपये पिकासाठी खर्च झालेला आहे. हे पूर्ण पाण्यानं ह्या 19 गटाचं पाणी एका गटावर आणून सोडल्यामुळे पूर्ण नुकसान, नदी पसतो सगळं शेत खाली वाहून हे अशा प्रकारे कापूस हळद जे काय असेल ते नदीपर्यंत पूर्ण खसून गेलेलं आहे. म्हणजे ते आता जी फुलं जे 2 दिलेले आहेत, आमदार साहेबांनी काम करून व्यवस्थित पाण्याचा प्रवाह काढलेला आहे. हा, बिलकुल. आणि आमदार चिखलीकर साहेबांनी काम करून योग्य ते त्यांनी हे केले, योग्य केलेलं आहे. 2 पुलाचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. पाण्याचं फुलं अडवली कोणी मग? पुन्हा जे शेतकरी ज्यांच्या शेतात ते पूल बनलेला आहे, या अशा शेतकऱ्यांनी पूल अडवलेला आहे. आम्ही गुत्तेदारांना फोन करून कळवलंय सगळ्या गोष्टी. कमीत कमी 20 शेतकऱ्यांनी त्याला फोन करून सांगितलंय की साहेब, हे कायद्यानं काम चालू आहे, 60 फुटाचा रस्ता आहे आणि तुम्ही जे पुलाचं बांधकाम केलेलं आहे ते पुलं पूर्ण बंद केले, तुम्ही एक वेळा येऊन बघून जा. असं कळविलं असताना सुद्धा इथं पाहणी करा कोणी बी आलं नाही. आणि जवळपास एवढा पाऊस होतोय, खाली 25 एकर जमीन आहे 91 गटामध्ये. 19 गटाचं पाणी आणून इथं सोडलेलं आहे. पूर्ण 91 गट काहीच राहिला नाही, पूर्ण खाली नदीपर्यंत. हे असं कापूस असेल, हळद असेल, पूर्ण खसून नदी पस्तोर गेलेला आहे 3 दिवसाच्या पाण्याने. पूर्ण रोड सुद्धा कटलेला आहे. इथं ज्यावेळेस पाऊस सुरू असतो त्यावेळेस एकही गाडी जायला तयार नाही, सगळ्या गाड्या इथं थांबायला लागतात. तुम्ही तलाठी वगैरे असतील, सगळ्यांना अर्जपत्रानं, तहसीलदार असेल, तलाठी असेल, सगळ्याला हे कळवलं, इतर शेतकऱ्यांना कळवलंय, परत गुत्तेदार साहेबाला सुद्धा फोनच्या ह्याच्यातून कळवलेला आहे. फोन लावून ह्याच्यात कोणीच पाहणी करायला आलं नाही. तुमचा पंचनामा आणि का झाला नाही? हा, नाही झाला, कोणीच नाही आलं. 2 शेतकरी कोण आहेत ते शेतकरी, त्यांचं नाव सांगता? शेतकऱ्याचं नाव आता वर, आता बघा तिथं पूल बनले, नाव आम्ही वैयक्तिक नाव घेऊ शकत नाही, कारण हे लिगल काम आहे. लिगल काम असल्यामुळे आम्ही नाव जरी नाही घेतले तर ज्याच्या वावरामध्ये पूल बनलेला आहे त्याने सरळ JCB आणून बंद केलेला आहे. आता आपण घेतला व्हिडिओ. हा, समस्त वरी 2 शेतकऱ्यांनी पूल बंद केला, पूर्ण 1 शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. खाली पण बरंच शेतकऱ्यांचं नुकसान झालं. कमीत कमी 25 एकर जमीन आहे, 25 शेतकरी आहेत. पूर्ण 91 गटाचं सगळं नुकसान झालंय. कापूस हळद सगळं खसून गेलंय खाली नदी पस्तोर.